आता रोज बदलणारे हे वातावरण पाहून ना काम करायची काही इच्छाच होईना, कारण की सतत पडणारा पाऊस त्यामुळे काय होतं बाहेर जायला सुद्धा भेटत नाही. मग सतत नेहमी घरात काय करायचं, पण तरीसुद्धा शिवणकामाचा माझा बिझनेस असल्यामुळे मी बऱ्यापैकी त्यामध्ये रमते. पण त्यामध्ये सुद्धा लाईट जाणं किंवा मग घरामध्ये एकदमच अंधार येणं, ह्या सर्व गोष्टींमुळे ना मग हिरमोड होऊन जातो. तर असो, आता जो काही ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला ना तो माझ्या मैत्रिणीचाच आहे. तर आम्ही एकाच ठिकाणी राहायचो, म्हणजे लग्नाआधीचं मी सांगते तुम्हाला. तर त्यावेळेस ना तिचे लग्नाचे ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केले होते. त्यावेळेस मी 11वीला होते, कारण की 10वी नंतर मी क्लास केला होता. छान ब्लाऊज वगैरे शिवायची, पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता. पण तरीसुद्धा तिने तिचे लग्नाचे ब्लाऊजसुद्धा माझ्याकडून शिवून घेतले होते. ती पहिली नवरी होती जिचे की मी ब्लाऊज फर्स्ट टाईम स्टिच केले होते. त्यानंतर मग जसे तिला रेग्युलर यूजला ब्लाऊज वगैरे लागतील ते सर्वच मग ती माझ्याकडून शिवून घ्यायची. आता डेली व्हॉट्सॲपला वगैरे स्टेटस पाहते, त्यामुळे मग तिची इच्छा होती की माझे ब्लाऊजसुद्धा शिवून देशील का. तर एक फॅब्रिक घे, आणि त्यानुसार मग तिने मला मेजरमेंट वगैरे पाठवलं होतं. तर तोच ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला होता. रामचं इथे चाललं होतं प्रेस करायला दे मला. खूप साऱ्या गोष्टी ना तो रोज डेली पाहतो, आणि त्याला मी काय केलं होतं स्विच जे आहे ना ते बंद केलं होतं. त्याचं म्हणणं होतं ते चालू कर आणि मला प्रेस करू दे, पण मी काय त्याला ते अलाव केलं नाही. कारण की तो काय करतो, त्याची चेअर घेतो, त्यावरती उभा राहतो आणि ते चालू करायला पाहतो. त्यामुळे आता पिन वगैरे सर्वच मी काढून ठेवते, कारण की कधी मी नसताना जर तो तिथे गेला आणि चालू केला तर मग खूपच प्रॉब्लेम होऊन जाईल. तर बाहेर असा पाऊस चालू होता. तो ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला होता, पण घरात ना एक प्रॉब्लेम झाला होता, तसं मी पुढे तुम्हाला सांगतेच. पण पावसामुळे ना खूपच प्रॉब्लेम होतोय, कारण की कोणत्या डायरेक्शनने पाऊस येईल कधी काही कळत नाही. त्यामुळे खिडकीमधून ना खूपच पाऊस आतमध्ये यायचा. त्यामुळे मग काय व्हायचं, बेडरूममध्ये जे काही फर्निचर आहे ना त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे त्याला पाणी वगैरे खूपच जास्त आत यायला लागलं. कधी कधी स्टिचिंगचं काम करीत असले, राम झोपला की मग माझ्या लक्षातच राहत नसायचं की मी खिडकी बंद केली की नाही, आणि मग अचानक सर्व पाणी आतमध्ये यायचं. रात्री तसंच झालं. त्यामुळे मग सकाळी म्हटलं की थोडं स्टिचिंगचं काम बाजूला राहूया. सर्वच घरातली कामं राहिली होती, फक्त नाश्ता वगैरे झाला होता. मग ते पहिलं फर्निचरची खूप सरको केली, इकडे हे तिकडे ते, पण ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं. मग फक्त मेकअपचा जो काही आरसा आहे तो फक्त मी हॉलमध्ये ठेवला, आणि बाकी मग बेडरूममध्ये थोडंसं पुढे सरकून घेतलं. रोज डोळ्यांना पाण्याची जशी सवय लागली ना तसं काहीतरी थोडासा बदल केला की मग वेगळं वाटतं. मग यामध्ये बराचसा वेळ चालला गेला. त्यानंतर मग आंघोळ वगैरे सर्वच बाकी होते, पण म्हटलं सुरुवातीला हा ब्लाऊज शिवून घेते, कारण की जोपर्यंत आमचा मूड फ्रेश ना तोपर्यंत एक तरी ब्लाऊज स्टिच झालाच पाहिजे. त्यानंतर मग तो झोपल्यानंतर व्हिडिओचे एडिटिंग किंवा मग एक्स्ट्राचे काही ब्लाऊज कटिंग असेल तर ते करून घेते. कटिंगच्या वेळेस ना थोडा जास्त प्रॉब्लेम देतो, कारण की तो काय करतो, त्याला चॉक कात्री ह्या सर्व गोष्टी पाहिजे असतात. त्यामुळे मग तो झोपल्यानंतरच ते काम आरामशीर होतं. आणि आता सतत नेहमी लाईट जात असते, त्यामुळे मग मी जे काही ब्लाऊज माझे अर्जंट असेल त्या सर्वांना प्रेस करून ठेवते, आणि ज्या वेळेस लाईट जाईल त्यावेळेस मग ते कटिंगचं किंवा हुक हातशिले हे सर्व काम करत राहते. 10-12 ब्लाऊज आहेत, त्यांना हुक बसवायचे बाकी आहेत, पण आता पाहूयात एक दिवस संपूर्ण त्याच्यामध्येच जाईल माझा असं वाटतंय. आता हा ब्लॅक कलरचा तिचा मी ब्लाऊज शिवत होते. ऑलरेडी तिने मेजरमेंट्स वगैरे जे काय आहे ते मला पाठवले होते. प्रत्येकाची ना मेजरमेंट घेण्याची पद्धत वेगवेगळी असते, तिचे थोडेसे वेगळेच होते, पण म्हटलं चला एक थोडासा अंदाज घेऊन शिवते. त्यानंतर मग तिला वाटलं तर एखादी टिप वगैरे ती मारून घेईल. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर गेले 4-5 दिवस झाले कंटिन्यू वाघोलीमध्ये पाऊस चालू आहे. आता एवढे दिवस झाले मी पुण्यामध्ये, पण मला आठवत नाही असा पाऊस कधी झाला असेल. पाऊस जरा जास्तच मेहरबानी असं वाटतंय. तर शूट करायला काल 2 दिवस झाले, तुम्ही पाहिलं असेल की व्लॉग आलाच नाही, कारण की शूट काय करावं हेच कळत नव्हतं. घरामध्ये पूर्णतः अंधार, दिवसभर पाऊस म्हटलं की आकाश कसं म्हणजे एकदम काळसर असतं आणि आतामध्ये अंधार, मग शूटच कसं करावं कळत नाही. आणि कंटिन्यू बल्ब चालू ठेवला की मग गरम होतं, आणि बाहेर गेलं की थंडी वाजते, अशी काहीशी सध्याची परिस्थिती आहे. आता बऱ्यापैकी उजेड वाटतोय, कारण की दोन्ही बल्ब मी ऑन केलेत. ब्लाऊज जो स्टिच केला तो मोबाईलची टॉर्च लावून केला, कारण की दोन्ही बल्ब लावल्यानंतर सुद्धा उजेड काही येत नव्हता. थोडेफार चेंजेस केलेत घरामध्ये, ते सुद्धा पुढे तुम्हाला दाखवते. आणि जे काही ब्लाऊज स्टिच केले ते सुद्धा दाखवते. सकाळपासून माझं फर्निचरची जी काही मूवमेंट आहे ती चालू होती. तर बेडरूममधले जी काही विंडो आहे ना, 2 विंडो आहेत, एक इकडे बाजूला आणि एक बॅक साईडला पाठीमागं पूर्व दिशेला. तर पाऊस कधी कधी पावसाची डायरेक्शन कशी उलटी असते, कधी सरळ, कधी कशा पद्धतीने पडेल काही सांगता येत नाही. तर पाऊस कंटिन्यू त्या खिडकीमधून आत येतो, आणि जे काही बेड आहे किंवा जे काही कपाट मी तिथं लावलं होतं वॉर्डरोब, ते पूर्णतः पाठीमागून म्हणजे पाणी जाऊन तो जो भाग आहे ना अक्षरशः फुगला आहे पूर्ण फर्निचरचा. मला वाटायचं बरं का पाऊस बऱ्यापैकी होतो, आणि रात्री काय झालं नेमकी मी विंडो लावायची विसरलं. रात्री कधी पाऊस आला की आपल्याला जाग वगैरे येत नाही, आणि रात्री इतका पाऊस झाला की म्हणजे पूर्ण पाणी आतमध्ये आलं. सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस मी बेड खाली ठेवला तर पाहिलं तर पूर्ण पाणी आतमध्ये होतं. आणि मग काय झालं, फर्निचर म्हटलं की आज थोडेफार काम बाजूला राहू द्या ब्लाऊजचं, पण ते काम पहिलं करूयात म्हणून ते काम करायला घेतलं. त्यामध्ये पूर्ण मला 1:15 वाजले, कारण की एकटीने सर्व वळायचं.
मग खूप मेहनत आणि त्यामध्ये हा आरसा मी इकडं आणलाय, कारण की मग काय होतं कस्टमर आल्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर ते काय करायचे बेडरूममध्ये चेक करा जायचे की व्यवस्थित बसलाय की नाही पाहायला. म्हटली हा जो मेकअपचा आरसा आहे ना, जो काही कपाटाचा मधला सेक्शन असतो तो मी पूर्ण ते इकडं ठेवलाय. कपाटसुद्धा इकडं आणलं होतं, पण नंतर विचार केला की नको, खूपच गर्दी वाटायला लागली इथे. मग परत तिकडे नेलं, पण थोडंसं इकडे बाजूला ठेवलं जेणेकरून की पाऊस आतमध्ये येणार नाही. आणि बेड जो आहे तो थोडासा सरकून घेतलाय फक्त, कारण की एकटीने तर मला एवढं ओढायला व्हायचं नाही, त्यामुळे म्हटलं हे आल्यानंतरच ते करावं. फक्त ओढून घेतलाय. आज सुद्धा कंटिन्यू पाऊस चालू आहे, पूर्ण खिडक्या दरवाजा बंद करून मी घरामध्ये बसलेत. आणि आता आवरलं होतं, जस्ट म्हणलं खाली जाऊन पाव घेऊन येत, कारण की पावभाजी करायचं 2-3 दिवस झाला प्लॅन चाललाय. खूप साऱ्या भाज्या आहेत तशाची, म्हटलं थोडंसं मिक्स करून पावभाजी बनवूयात. ॲक्च्युली 2-3 दिवस झाले मी विचार करत होते, आणि आज मंगळवार आहे त्याच्यामुळे म्हटलं की भाजी मार्केटला जाऊन पण भाजी घेऊन येऊयात आणि आहे त्याची पावभाजी बनवूयात. पण आता वाटत नाही की जाणं होईल म्हणून. 3:30 वाजलेले आहेत, पण पाऊससुद्धा चालू आहे आणि रामसुद्धा झोपलाय, त्यामुळे तो प्लॅन आता स्किप करते. तर चला, आता असं पूर्ण दिवसाचं हेक्टिक रुटीन जे आहे ते होऊन बसले पावसामुळं. तर जे काही ब्लाऊज स्टिच केलं ते तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिला तर हा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा. हा माझ्या बहिणीचा आहे, मावशीने तिला साडी दिली होती ना त्यावरचा आहे. आणि हा मी माझ्या पद्धतीने, आमच्या दोघींचं मेजरमेंट ना थोडं सेमच आहे. म्हणजे मी तिच्यापेक्षा थोडीशी तब्येतीने हेवी आहे आणि ती माझ्यापेक्षा कमी आहे. आमच्या 5 बहिणी ज्या आहेत ना, आम्ही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याजणी त्या चौघी सारख्याची, म्हणजे माझ्या 2 वहिनी आणि त्या 4 जणी एकदम सेम अशा, म्हणजे एकमेरीचं घालू शकतात अशा पद्धतीने. त्यांच्यामध्ये माझीच तब्येत जरा जास्त, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. ब्लाऊज वगैरे सुद्धा मला उसवावे लागतात. जर त्यांच्या साड्या मला घालायच्या असतील तर त्या माझ्या आरामात घालतात टिप वगैरे मारून, पण त्यांच्या घालायचं म्हटलं की मग मला प्रॉब्लेम येतो. तर हा ब्लाऊजला ना मी खूप जास्त मार्जिन ठेवलं, जेणेकरून की नंतर मला सुद्धा घालता येईल. ब्लॅक कलरची साडी आणि खूप सुंदर आहे, सिंपल आहे एकदम. तर इतकं 2 इंच इतकं मार्जिन मी ठेवलं त्याला, जेणेकरून की नंतर मला घालता येईल. ॲक्च्युली याच्यासाठी ना लेस वगैरे पाहिजे होतं मला, आणि ते माझ्या म्हणजे मटका शेपच शिवलाय. सिंपल आहे एकदम, पार्टीवेअर साडी त्याच्यामुळे. तर मटका शेपमध्ये शिवलं याला, आणि याला लेस आणि नॉट जे आहे ते अटॅच करायचे राहिले, ती सुद्धा आणले मी, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आणले. तर ना ब्लॅक कलरचा नॉटचा लेस किंवा बंडल असं माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून मी ही नॉट जी आहे ती 1.5 मीटर आणली, जेणेकरून की पुरेपूर परती. 1 मीटर लावली ना काय होतं, खूप असं आकासल्यासारखं होतं आणि लांबीला पण कमी होती, त्यामुळे मग मी 1.5 मीटरच ही नॉट आणली. आणि त्यानंतर ही एकदम नाजूक अशी लेस आणलेली ब्लॅक कलरची. आणि हे जे स्लीव्ज आहे ना, याला असा पफ शिवला आहे थोडासा छान, आता जे ट्रेंडिंगमध्ये आहे ना त्या पद्धतीने शिवला आहे असा. आणि त्यानंतर इथं खाली जे आहे ना, तर ब्लॅक कलरचीच मी याला मोती आणणार आहे लावण्यासाठी, हँगिंग्स एकदम छोटेसे, एकदम 2 छोटे मोती आणि एक ब्लॅक कलरचा मोठा असं छान त्याचं मी डिझाईन करणार आहे. कारण की मला स्वतःला जर घालायचं आहे तर मग मला त्या पद्धतीनं डिझाईन करणं पण गरजेचं आहे. खूप विचारपूर्वक मी ब्लाऊज शिवत असते, कारण की मला काय होतं, माझी पाठ जी आहे ना ती ब्रॉड आहे एकदम, त्यामुळे मग मी ब्रॉडच निक शिवत असते. आणि तिचं काही नसतं, म्हणजे ती जसं वाटेल तसं शिव असं तिचं असतं. प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला शिवला, कारण की तोच मी घालते आणि तिचा असतो प्रिन्सेस विथ योगपट्टीवाला. पण शेवटी आता मला घालायचा आहे, त्यामुळे मग मी माझ्या पद्धतीनेच मॅनेज केला आहे. तर अशा पद्धतीने शिवला आहे हा ब्लॅक कलरचा. ब्लॅक कलरच्या माझ्याकडे 2 साड्या आहे, आणि आता ही जर दीदीची जर घातली तर ह्या 3 होतील. ब्लॅक कलरना मला आवडतो, म्हणजे घालायला वगैरे ड्रेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट हा ब्लाऊज आहे. तर सिंपल अशा जी आपली फुग्याची स्लीव्ज असते ना ती शिवली, आणि अस्तर लावलं ना फुग्याच्या स्लीव्ज जरी असल्या ना तरीसुद्धा खूप जास्त काळ टिकतात, म्हणजे ब्लाऊज जास्त काळ टिकतो, कुठे फाटत वगैरे नाही. तर ह्या ब्लाऊजचा सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे, याला लेस वगैरे खूपच आहे, त्याच्यामुळे मग बघूयात आता कशा पद्धतीने मला मॅनेज होतं आहे. याला पाठीमागून ना मी गोलच गळा घेतला आहे अशा पद्धतीने. ॲक्च्युली फॅब्रिकची नॉट करायची होती, पण त्याला कपडा काय पुरेसा नव्हता, त्यामुळे मग मी काय केले, जे काय आपलं रेडीमेड नॉट येते ना सिल्वर कलरची तीच अटॅच केले, कारण की सिल्वर कलरचे स्टोन आहे त्याला सगळे साडीवरती. आणि हा पण प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला स्टिच केला आहे. तर ह्या ब्लाऊजसाठी ना ही लेस आलेली, म्हणजे स्लीव्जसाठी आली होती, पण मी स्लीव्जला काय अटॅच केली नाही. पाहूयात आता बॅक साईडनी, किंवाच मग स्लीव्जमध्ये जर काही वेगळं करता आलं तर तिथेच मी अटॅच करणार आहे. अजून हुक वगैरे सर्वच बसवायचं राहिले, त्यामुळे म्हटलं की हे ब्लाऊज ज्यावेळेस मी तयार करेल ना त्यावेळेस शेअर करेल, पण म्हटलं खूप लेट होईल, कारण की आता घरी पण जायचं आहे मला. ॲक्च्युली भावानी माझ्या जिम टाकलेली, त्यामुळे त्याचं उद्घाटनसुद्धा आहे, तर तिकडे सुद्धा जायचं आहे आणि 2-3 दिवस जाईलच तिकडे, त्याच्यामुळे. तर हे पाहूयात आता, जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा करून घेईल. त्यानंतर तिसरा ब्लाऊज हा ऑर्गॅन्झा साडीवरचा आहे. ही ऑर्गॅन्झा साडी ना माझ्या मैत्रिणीचा शॉप आहे त्यांच्यामधूनच घेतली होती, रेड कलरची. तर याचा ब्लाऊज खूपच सुंदर झाला आणि फिटिंगला वगैरे खूपच सुंदर आला आहे. याचा सुद्धा प्रिन्सेस विदाऊट योगपट्टीवाला शिवला आहे. त्यानंतर याची शिवले आहे देवसेना स्लीव्ज.
याला ना समोसा लेस आहे अशी छोटी, आणि त्यामुळे मग मी काय विचार करते की पाठीमागून सुद्धा आणि त्यानंतर फ्रंटला सुद्धा तशी लेस वगैरे लावूयात. एकदम छोटी नाजूक जी समोसा लेस येते ना ती तर आणावं लागेल सुरुवातीला. आणि पावसाचं असं वातावरण का खाली जायलाच होत नाही. याला सुद्धा मी अस्तर लावलं जेणेकरून की कपडा खूप पातळ होता ना, खूप ट्रान्सपरंट झाला असतं, त्याच्यामुळे मग याला सुद्धा मी लावले असं छानपैकी. तर कॅमेरा इतकं काही जस्टिफाय करत नाही कारण की बल्ब वगैरे लावलं ना तर रिफ्लेक्ट होती लाईट. त्यानंतर मग बॅक साईडने जे आहे बोटनेक घेतला आणि फ्रंट साईडने डीपनेक घेतला आहे. तर याचं सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही इंस्टाग्रामला विचारता की कटिंग स्टिचिंग कसं करायचं. खूप सारे व्हिडिओज मला वाटतं की शूट वगैरे करावेत, पण आता पाहूयात. शूट करायचा विचार केला ना त्या दिवशी नेमका काहीतरी प्रॉब्लेम होते, तर राम जागा असतो नाही तर मलाच पॉसिबल होत नाही कारण की मला खूप घाई असते ब्लाऊज कंप्लीट करायची. त्यामुळे तर असा बोटनेक आणि छोटंसं असं ऑइल शेपमध्ये घेतलं. इथे सुद्धा काहीतरी करायचा विचार करते आणि हँगिंगसुद्धा मी याला अटॅच करणार आहे, पण याला रेड कलरचे मोती लावणार आहेत. फक्त जसं ब्लॅकवाला लावणार आहे तसं जास्त म्हणजे एकदम ते ट्रेडिशनल साड्यांना आपण लावतो तशा पद्धतीने नाही. दाखवेल मी केल्यानंतर किंवा फोटो वगैरे कम्युनिटीला लावेल स्टिच विथ अश्विनी आपल्या या चॅनलवरती. तर हा एक ब्लाऊज खूप सुंदर झाला आहे हा. त्यानंतर दुसरा हा तर सिम्पलच आहे जो चिंतामणी कलरचा, शिवून खूप दिवस झाले पण शेअर करायचा राहिला होता. तर हा एक आहे. त्यानंतर हा एक लेस खूप सुंदर आहे याची, आणि याला पॅचवर्क केलं, जे काही आपली स्लीवची काट असते ना त्याचंच वापरून पॅचवर्क केले आणि समोरून कटोरी आहे हा. आता एक ब्लाऊज मला स्टिच करायचा आहे जो की मी इथेच ठेवला आहे, कट वगैरे करायचा बाकी अजून. त्याचं जे काही कटिंग वगैरे आहे ना म्हणजे पेपर कटिंग आहे ना ते मी रात्रीच करून ठेवले, फक्त स्टिच करायचा बाकी म्हणजे कट पण करायचं आहे अजून. तर ही लेस जी आहे ना ती त्यांनीच मला प्रोव्हाइड केली म्हणजे त्यांनीच दिली. आणि त्यानंतर ब्लाऊज पीस पण आहे पण त्यांना शिवायची, त्याची फुगा स्लीव जी असते ना ती, आणि लांबी जी आहे ती 5ची आहे आणि बॉर्डर साडीची खूप मोठी आहे. त्यामुळे ते मी कन्फ्यूज आहे की नेमकी त्यांना विचारूयात की नेमकं बॉर्डर छोटी केली तर चालेल का, कारण एक छोटीशी पट्टी लावतो आपण आणि मग काय होईल साडीवरती एवढं परफेक्ट जाणार नाही. पण पाहूयात आता ते काय म्हणताय त्याच्यानुसारच मी पुढं हे करेल. मग काय होतं शिवून झाल्यानंतर कस्टमरचं परत असं नको तसं नको, मग खूप वेळ जातो उसवायला वगैरे. त्यानंतर मग दुसरा जो काही चिंतामणी कलर आहे ना त्याच्यामधलाच हा गुलाबी कलर आहे. हा पण सिम्पल आहे आणि याला कपडा जास्त पुरत नाही त्यामुळे मग मी नॉट रेडीमेडच करते. काय होतं ब्लाऊजच्या नॉट लावल्यानं जास्त अट्रॅक्टिव्ह छान दिसतं. हा ब्लाऊज खूपच सुंदर आहे, एकदम पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि पॅचवर्क करायला सुद्धा जी काय बॅक साईडला बॉर्डर आली होती ना त्याचाच मी वापर केला आहे. सगळ्या ब्लाऊजला हुक बसवायची बाकी आहे, एक 9-10 ब्लाऊज असतील सगळे. तर अशा पद्धतीने ही बॉर्डर आणि त्यानंतर बॅक साईडने तर पॅचवर्कच केले पा मटका शेपमध्ये. आणि याला सुद्धा फॅब्रिक अपुरं पडलं होतं त्यामुळे मग काही मी रेडीमेडच नॉट लावून टाकली. ब्लाऊज खूप सुंदर झाला आहे. आरीवर्क वगैरे छान दिसलं असतं पण आता जसं डिमांड असेल त्यानुसारच करावं लागतं सगळं. 4 टक्स ब्लाऊज आहे, खूप फिटिंग वगैरे खूपच छान बसलं आणि पफसुद्धा एकदम छान आला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हा कलर खूप हे म्हणजे डार्क आहे थोडासा. हा सुद्धा 4 टक्सच आहे. 4 टक्स ब्लाऊजची सॉफ्ट फिटिंग छान बसते बरं का. तुम्ही कोणीतरी मला आय थिंक 2-3 वेळा कमेंट केल्या होत्या की ब्लाऊज फिटिंगला कोणते चांगले बसतात. तर 4 टक्स आणि प्रिन्सेस चांगला बसतो. कटोरीचाच थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की काय होतं एकच सिंगल टक्स असतो त्यामुळे परफेक्ट तो बसला पाहिजे, नाहीतर मग मद्रास कटोरी, प्रिन्सेस, 4 टक्स, 1 टक्स सगळे छान बसतात. त्यानंतर हा आहे ब्लॅक माझ्या मैत्रिणीचा. तर हा कपडा मी माझ्या एका मैत्रिणीच्या शॉपमधूनच आणला आहे कारण की हा गावाला असते ती माझी मैत्रीण आणि तिची डिमांड होती की तुझ्या पद्धतीने एक ब्लाऊज मला फॅब्रिक घ्या आणि शिवून आण. तर मी असा ब्लॅक कलरचा आणला आहे प्रिंटेडमध्ये थोडासा, म्हटलं की आवडेल तिला. गोल्डन कलरमध्ये पाहत होते पण फॅब्रिक काही जास्त आवडलं नाही त्यामुळे. तर घरी जाताना आता मी हा घेऊन जाईल. आता जस्ट शिवला आहे तुम्ही पाहिलं असेल, त्याचा थोडासा व्हिडिओ जो आहे तो मी शूट केला. याचंसुद्धा फॅब्रिक अपुरं पडलं होतं आणि अशा फॅब्रिकची जर नॉट करायची म्हटलं ना खूप हेक्टिक आहे त्यामुळे मग मी याला रेडीमेडच लावली आहे. तर तिच्यासाठी ना मी प्रिन्सेस विथ योगपट्टीवाला ब्लाऊज स्टिच केला आहे बा. खूप छान पफ येतो जर व्यवस्थित वगैरे स्टिच केलं ना अशा पद्धतीने. छान फिटिंग वगैरे थोडंसं लूजच सोडलं जेणेकरून की तिच्या पद्धतीने ती जर वाटलं तर मॅनेज करेन, कारण की तिने मेजरमेंट सगळं पाठवलेलं होतं मला आणि यानुसार शिव असं सांगितलं होतं. प्रत्येकाची मापं घेण्याची पद्धत वेगवेगळी असते.
इथे मी साईडला लावीन की तिने मला मेजरमेंट कशा पद्धतीने दिले होते. माझ्या याच्यामध्ये ना चेस्ट नंबर 1 आणि 2 मी दोन्ही मेजर करते. तिने फक्त एकच मेजरमेंट पाठवलं होतं 35 आणि ते असं ऑड नंबरमध्ये जर फिटिंग असेल ना तर खूपच प्रॉब्लेम येतो आणि 1 नंबर चेस्टचं मेजरमेंटच नव्हतं. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने थोडंसं फिटिंग केलं आहे. आणि स्लीवसुद्धा 3.25 होती. जर तिने जे मेजरमेंट पाठवलं त्यामध्ये पण मी 3.5 शिवले. तर कारण 3.25 खूपच छोटं झालं असं, त्याच्यामुळे मी म्हटलं 3.5. कारण की याआधी तिच्या लग्नाचे ब्लाऊज म्हणा किंवा लग्नाच्या आधी मी ज्यावेळेस माहेरी होते ना त्यावेळेस सर्व ब्लाऊज जे आहेत ते मी तिचे शिवायची. आणि लग्नाची जर पहिल्या नवरीचे जर मी कोणाचे ब्लाऊज शिवले असेल तर तिचेच शिवले होते तिने. म्हणजे त्यावेळेस आम्ही क्लास नुकताच केला होता 10वी आणि 11वीला असताना मी तिचे नवरीचे जे काही ब्लाऊज आहेत ते शिवले होते तिचे. खूप छान बसले होते फिटिंगला वगैरे आणि प्रिन्सेस कट शिवून दिले होते त्यावेळेस. तर अशा पद्धतीने हे सर्व ब्लाऊज झाले.